हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर दिवाळी स्पेशल आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरमुऱ्यांचा चिवडा। तर तुम्हाला आवाजावरून लक्षात येतच असेल की चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे। तर चिवडा कुरकुरीत होण्यासाठीच्या काही टिप्स व चिवडा कोणत्या पद्धतीने बनवायला हवा ह्या टिप्स मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी शेवटपर्यंत बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेलं आहे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। कढीपत्ता घेतला आहे, मिरची घेतली आहे, खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, पाव किलो शेंगदाणे, पाव किलो डाळ्या घेतलेल्या आहेत, जिरं, मीठ, हळद, मोहरी, त्यानंतर मसाला घेतला आहे चिवडा मसाला। त्यानंतर हे चुरमुरे आहेत जे मी थोडेसे उन्हात ठेवून घेतलेले आहेत, गाळून स्वच्छ करून त्यातली घाण काढून घेतलेली आहे। तर साधारण 2 किलो आहेत हे चुरमुरे। तर त्यासाठी मी इतकं असं सामान घेतलेलं आहे। त्यानंतर एक फरसाणचं पॅकेट घेतलं आहे पूर्ण, आणि मका पोहे आहेत ते मी तळून त्यात टाकणार आहे। तर मी सगळ्यात आधी मका पोहे तळून घेते आणि ह्या सगळ्या जिन्नस तुम्ही तळून डायरेक्ट कुरमुऱ्यांमध्ये टाकल्यात तर ते तेलसुद्धा त्याला लागतं आणि ते तेल वाया जात नाही, म्हणजे इकडे तिकडे तेल सांडत नाही। तर तुम्ही हे जेव्हा काढता त्यावेळेस जर ते जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही वेगळ्या भांड्यात काढून घेऊ शकतात, पण जर खूप कमी असेल तर तुम्ही डायरेक्ट चुरमुऱ्यांमध्ये टाकलं तरी चालेल। पण आत्ता माझ्याकडे चुरमुरे जास्त होते आणि मला तळणही भरपूर करायचं होतं, त्यामुळे मग मी सेपरेट कढई ठेवली होती त्यासाठी, आणि त्यातच ते सगळं काढून आणि मग मी चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करणार आहे। तर शेंगदाणे तळून घेते मी, थोडेसे गोल्डन होईस तोपर्यंतच तळणार आहे, जास्त तळणार नाही आहे, नाहीतर ते जास्त काळे झाले तर कडवट लागतात, जळके जळके लागतात। त्यामुळे मी अगदी थोडेसे परतून घेणार आहे, म्हणजे फक्त त्यातलं मॉइश्चर कमी करून घेणार आहे। शेंगदाणे थोडे तडतडायला लागले की मी लगेच बाजूला करून घेणार आहे। तर चिवडा कुरकुरीत होण्यासाठी जर तुमच्याकडे ऊन असेल त्यावेळेस तर ते थोडेसे उन्हात ठेवून घ्यावेत आणि गरम करून घेऊ नयेत, कुरमुऱ्यांची साईज छोटी होते। तर चिवडा कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही उन्हात ठेवून घेऊ शकतात। तर इथे शेंगदाणे बऱ्यापैकी तळून झालेले आहेत माझे, कलर चेंज होतोय त्यांचा। तर मी आता बाजूला करून घेते ते। तर स्टेप बाय स्टेप मी एक एक सगळे पदार्थ असे तळून घेणार आहे, म्हणजे डाळ्या तळून घ्यायचं आहे, त्यानंतर खोबरं तळून घ्यायचं आहे। तर इथे साधारण पाव किलो डाळ आहे ही, तर ही सुद्धा अगदी थोडीशीच तळणार आहे, फुटाण्याची डाळ आहे, लगेच जळून येते कधी कधी त्यामुळे। तर बघू शकता साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तिचा पूर्ण कलर बदललेला आहे, तर मी ती काढून घेते बाजूला आता। त्यानंतर आपण यात खोबरं तळून घेणार आहोत। खोबरं सुद्धा मी ह्यावेळी थोडे जाड काप ठेवलेले आहेत, कारण खोबरं तेलात पटकन जळतं, बघू शकताय तुम्ही, लगेच कलर चेंज झालेला आहे त्याचा, त्यामुळे तर या पद्धतीनेच मी लगेच काढून घेणार आहे, कारण खोबरं खराब होतं मग नंतर। तर आता इथे मी कढीपत्ता तळून घेते, तो चांगला कुरकुरीत होईस्तोवर कढीपत्ता तळायचा आहे, ओला ठेवायचा नाही आहे, नाहीतर चिवडा खराब होण्याची शक्यता असते। कढीपत्ता आणि मिरची अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे। तर इथे मिरची तळून घेते मी, चांगली तडतडलेली आहे मिरची। तर आता मिरची पण मी काढून घेते बाजूला। तर बघू शकता या पद्धतीने मी सगळं साहित्य तळून घेतलेलं आहे। तर आता हे पहिलं हे साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग फोडणी देणार आहे मी। तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी।
हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही, कारण आपण जास्त तेलाचा वापर नसतो केलेला यात, आणि मी पदार्थ तळून काढताना खूप काळजी घेते. तर मी इथे 1.5 चमचा मोहरी टाकलेली आहे. मी दोन्ही टपसाठी वेगवेगळी फोडणी देणार आहे. तर ही एका टपसाठीची फोडणी आहे. 1.5 चमचा मोहरी, 1.5 चमचा जिरं आणि अर्धा पॅकेट चिवडा मसाला, 1 चमचा हळद आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ असं घेतलेलं आहे मी. तर आता हा मसाला छान परतून झालेला आहे. आता मी हा एका टपमध्ये टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी. तर बघू शकताय सगळं खालून वरून अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे, काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे, नाहीतर खाली पांढरे कुरमुरे राहतात आणि वरती सगळा मसाला लागतो. आणि जेव्हा गरम गरम असते फोडणी त्याच वेळेस पटकन मसाला स्प्रेड होतो, त्यामुळे गरम गरमच पसरवून घ्यावा पटकन. जर तुम्हाला कलर जास्त डार्क हवा असेल तर तुम्ही हळद जास्त वापरू शकताय. आणि मी चिवडा जास्त तिखट करत नाही, त्यामुळे मग यात मी मसाला वगैरे वापरलेला नाही आहे. हा चुरमुऱ्यांचा चिवडा आहे, भडंग नाही आहे, त्यामुळे मी यात लाल तिखटचा वापर नाही केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी व्यवस्थित झालेला आहे बनवून. तर त्यानंतर मला यात अजून शेव वगैरे मिक्स करायची आहे, पण मी आता सध्या तुम्ही बघू शकताय दोन्ही टप मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. तर शेव वगैरे केलेली नसल्यामुळे मी इथे फरसाणचं 1 पॅकेट दोन्ही टपमध्ये अर्धा टाकणार आहे. आणि त्यानंतर आपली जाड शेव जर मी तयार केली तर ती मी वेगळ्या डब्यात ठेवेन, आणि जेव्हा चिवडा कुणाला सर्व करायचा असेल त्यावेळेस ती शेव त्यात मिक्स करेन. लगेच सगळी मिक्स नाही करून ठेवणार, कारण चिवडा वातड किंवा सादळण्याची शक्यता असते. तर मी अगदी व्यवस्थित फरसाण मिक्स करून घेते. खूप छान झालेला आहे, टेस्टीसुद्धा झालेला आहे. तुम्ही याच पद्धतीने ट्राय करून बघू शकतात. आवाजावरनं तुमच्या लक्षात येतच असेल की किती कुरकुरीत झालेला आहे. तर या पद्धतीने जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा आणि या पद्धतीने नक्की ट्राय करा. खरं तर व्हिडिओ खूप उशिरा घेतलेला आहे, त्यामुळे कुरमुरे तुम्हाला असे पांढरे दिसत आहेत, पण सगळे कुरमुरे अगदी व्यवस्थित झालेले आहेत. बघू शकताय खूप छान झालेला आहे चिवडा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.